नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उत्पत्ती एकादशीची संपूर्ण माहिती आणि या दिवशी करण्याचे उपाय सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीच्या दिवशी साजरी केली जाते। चातुर्मास संपल्यानंतर येणारी ही पहिलीच एकादशी आहे। इतके दिवस चातुर्मास चालू होता। मागची जी कार्तिकी एकादशी झाली तिला म्हणतात प्रबोधिनी एकादशी आणि त्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे झाले होते। आता या एकादशीला जिला नाव आहे उत्पत्ती एकादशी, तर या वेळेस भगवान श्रीहरी विष्णू संपूर्ण सृष्टीचा कारभार आपल्या हातामध्ये घेतील। यंदा उत्पत्ती एकादशी 26 नोव्हेंबर 2024 ला मंगळवारच्या दिवशी असणार आहे। 25 नोव्हेंबरच्या उत्तर रात्री म्हणजे साहजिक आहे तेव्हा 26 तारीख लागलेली सुद्धा असेल, तर सोमवारच्या उत्तर रात्री 1:01 एकादशी सुरू होईल। 26 नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशी उदय तिथीनुसार साजरी केली जाईल। सुरुवातीला थोडक्यात आपण या एकादशीचं महत्त्व आणि कथा जाणून घेऊया, त्यानंतर उपाय सुद्धा पाहणार आहोत। बघा मंडळी, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला उत्पत्ती एकादशी किंवा उत्पन्ना एकादशी असं म्हणतात। हे व्रत केल्यामुळे शंखोधर तीर्थात स्नान करून भगवंताचे दर्शन घेतल्याचे जितके पुण्य प्राप्त होते तितकेच पुण्य आपल्याला प्राप्त होणार आहे। सत्ययुगात मूर नावाच्या राक्षसाचा जन्म झाला। तो खूप भयानक होता। त्या भयंकर राक्षसाने इंद्र, आदित्य, वसु, वायू, अग्नी इत्यादींचा पराभव करून सर्व देवांना पळवून लावले। तेव्हा इंद्रासह सर्व देव भयभीत झाले आणि घडलेली संपूर्ण घटना भगवान शंकरांना सांगितली। मूर राक्षसाच्या भीतीने सर्व देव मृत्यूलोकात भटकत आहेत। तेव्हा भगवान शिव म्हणाले, तिन्ही जगाचा स्वामी आणि भक्तांच्या दुःखाचा नाश करणाऱ्या भगवान विष्णूंकडे तुम्ही जा, तेच तुमचे दुःख दूर करू शकतात। भगवान शंकरांचे असे शब्द ऐकून सर्व देव क्षीरसागरापर्यंत पोहोचले। श्रीहरी विष्णू निद्रावस्थेत असलेले पाहून सर्व देवतांनी त्यांचे स्मरण केले। देवांचे रक्षण करते मधुसूदन, तुम्हाला आमचा नमस्कार, आमचे रक्षण करा। असुरांच्या भीतीने आम्ही तुमच्याकडे आश्रयाला आलो आहे। राक्षसांनी आमच्यावर विजय मिळवला आणि स्वर्गातून आम्हाला नष्ट करण्याचे ठरवले आहे। आम्ही सर्व देव इकडे तिकडे भटकत आहोत। आम्हा सर्वांचे त्या राक्षसांपासून रक्षण करा। इंद्रदेवांचे शब्द ऐकून भगवान श्रीहरी विष्णू म्हणू लागले, हे इंद्रदेवा, तो मायावी राक्षस कोण आहे ज्याने सर्व देवांवर विजय मिळवला आहे? त्याचे नाव तुम्ही मला सांगा। त्याच्याकडे किती शक्ती आहे आणि तो कोणाच्या संरक्षणाखाली आहे? त्याचे स्थान कोठे आहे हे सर्व सांगा। भगवंताचे असे शब्द ऐकून इंद्रदेव म्हणाले, भगवान, प्राचीन काळी नदीजंग नावाचा एक राक्षस होता। त्याला मूर नावाचा एक अतिशय शूर मुलगा होता। त्याचे चंद्रावती नावाचे नगर आहे। त्याने सर्व देवांना स्वर्गातून हाकलून दिले आणि त्या ठिकाणी आपला अधिकार स्थापित केला आहे। त्याने इंद्र, अग्नी, वरुण, वायू, यम, ईश, चंद्र, नैरीमध्ये आपले स्थान घेतले आहे। हे शब्द ऐकून विष्णू म्हणाले, मी लवकरच त्याचा वध करीन। तुम्ही सर्व चंद्रावती नगरीमध्ये जा। असे म्हणत प्रभूंसह सर्व देव चंद्रावती नगरीच्या दिशेने निघाले। त्यावेळी मूर राक्षस आपल्या सैन्यासह रणांगणामध्ये गर्जना करत होता। त्याची भयंकर गर्जना ऐकून सर्व देव भयभीत होऊन सर्व दिशांना पळू लागले। जेव्हा श्रीहरी विष्णू स्वतः रणांगणात आले तेव्हा असुरसुद्धा शस्त्रे आणि चिलखत घेऊन त्यांच्याकडे धावले। श्रीहरी विष्णूंनी बाणांनी अनेक वार केले, अनेक राक्षस मारले गेले, परंतु मूर राक्षस मात्र जिवंत राहिला। त्याचे शरीर छिन्न विछिन्न झाले होते तरीसुद्धा तो लढत राहिला। त्याचे युद्ध 10,000 वर्ष चालू राहिले, परंतु मूरचा पराभव काही झाला नाही। थकून भगवान श्रीहरी विष्णू बद्रिका आश्रमाला गेले। हेमवती नावाची एक सुंदर गुहा तिथे होती। भगवान विसाव्यासाठी आत गेले। ही गुहा 12 योजन लांब असून तिला एकच दरवाजा होता। भगवान श्रीहरी विष्णू योगनिद्रेच्या अधीन झाले। मूर देखील मागे गेला आणि भगवंतांना झोपलेले पाहून तो त्यांना मारण्यास सज्ज झाला। तेव्हा भगवंताच्या शरीरातून एक तेजस्वी देवी प्रकट झाली। देवीने मूर राक्षसाला आव्हान दिले आणि त्याच्याशी युद्ध केले, त्याचा अंत देखील केला। जेव्हा भगवान श्रीहरी विष्णू योगनिद्रेच्या कुशीतून जागे झाले तेव्हा सर्व काही जाणून घेतल्यावर त्यांनी देवीला सांगितले की तुझा जन्म एकादशीच्या दिवशी झाला आहे, म्हणून तुझी उत्पन्ना एकादशी या नावाने पूजा केली जाईल। म्हणूनच या उत्पन्ना एकादशीच्या दिवशी
एकादशीचा एक नव्याने जन्म झाला, एकादशी देवी प्रकट झाली, तर एकादशीचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो। तुमच्यापैकी कुणाला जर एकादशीचं व्रत सुरू करायचं असेल तर मग बऱ्याच वेळा तुम्ही प्रश्न विचारतात की आम्हाला एकादशी धरायची आहे, इथून पुढे आम्ही प्रत्येक एकादशी करू, तर असा ठराविक दिवस सांगा की त्यावेळेस आम्हाला एकादशीचं व्रत सुरू करता येतं। तर उत्पन्ना एकादशी म्हणजे काय? एकादशीचा जन्मदिवस, या दिवसापासून तुम्ही एकादशीचं व्रत सुरू करू शकता। यानंतर कृष्ण पक्षामध्ये, शुक्ल पक्षामध्ये जी काही एकादशी येते, म्हणजे दर 15 दिवसाला एकादशी येत असते, ती एकादशी तुम्ही धरायची, दिवसभर उपवास करायचा, रात्री देखील करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला हा उपवास सोडायचा असतो। उत्पत्ती एकादशीच्या दिवशी करण्याची पहिली गोष्ट तर तुम्हाला समजलीच असेल की या एकादशीपासून आपल्याला एकादशीचं व्रत सुरू करता येतं आणि तिथून पुढे प्रत्येक एकादशी आपल्याला धरता येते। जोपर्यंत आपलं आरोग्य साथ देतं, जोपर्यंत आपली तब्येत साथ देते, तोपर्यंत हे एकादशीचं व्रत आपण कायमस्वरूपी चालू ठेवू शकतो। यानंतरची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे तुळस खराब झालेली असेल, सुकली असेल किंवा आता सध्या थंडी चालू आहे, त्या अगोदर पावसाळा झाला, तुळशीचं रोप अत्यंत नाजूक असल्यामुळे बऱ्याच वेळा ते खराब होऊन जातं। मग तुम्ही प्रश्न विचारतात आपल्याला जर नवीन तुळस लावायची असेल तर ती कधी लावायची? तर उत्पत्ती एकादशी म्हणजे एक प्रकारे एकादशीचा वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे। या दिवशी तुम्ही नवीन तुळशीचं रोप तुमच्या कुंडीमध्ये किंवा तुमच्या तुळशीच्या वृंदावनामध्ये लावू शकता। तुम्ही या तुळशीच्या रोपाची चांगल्या प्रकारे काळजी घ्या। जेव्हा शक्य असेल, म्हणजे आता तुम्हाला कुंडी बघून किंवा तुळशीतली माती बघून समजत जाईल की तुळशी मातेला खरंच पाण्याची गरज आहे, तेव्हाच तुम्ही तुळशी मातेला पाणी घालत जा। दररोज तुम्हाला तुळशीला पाणी घालायचं असेल तर खूप जास्त तांब्याचे तांबे पाणी घालू नका, अगदी वातावरण बघून तुम्ही थोडं थोडं पाणी तुळशीला अर्पण करत जायचं आहे, जेणेकरून हे तुळशीचं रोप आहे ते चांगल्या प्रकारे जगेल आणि बहरेल सुद्धा। त्याचबरोबर तुळशीच्या कुंडीतली जी काही माती असते ती तुम्ही अधूनमधून उकरून द्यायची आहे, जेणेकरून चांगल्या प्रकारचा ऑक्सिजन तिला भेटतो आणि तुमचं तुळशीचं रोप शक्यतो खराब होत नाही किंवा ते जास्त काळ टिकून राहतं। तर अशा प्रकारे तुम्हाला दुसरी गोष्ट ही करता येणार आहे की नवीन तुळशीचं रोप तुम्ही या दिवशी लावू शकता। एकादशीचा एक नियम असा आहे की एकादशीच्या दिवशी साक्षात तुळशी माता सुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंसाठी व्रत करते, त्यामुळे आपण तुळशी मातेला स्पर्श करू नये। पण मग तुळशीचं नवीन रोप आपल्याला लावायचं असेल तर ते चालतं आणि तेव्हा आपण तिला स्पर्श केला तर चालतो। बाकी तुमच्याकडे पहिल्यापासूनच तुळशीचं रोप असेल तर मग तुम्हाला एकादशीच्या पूजेसाठी जी काही तुळशीची पानं लागतात ती तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे सोमवारच्या सूर्यास्ताच्या आत तोडून ठेवायची आहे आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी न घालता तुम्ही एका भांड्यामध्ये थोडंसं दूध घेऊन आणि त्याच्यामध्ये हवं तर थोडीशी साखर मिक्स करून ती तुळशीच्या मुळाशी अर्पण करू शकतात। पण हे दूध साखर घेताना तांब्याच्या भांड्यात न घेता तुम्ही एखाद्या स्टीलच्या भांड्यात किंवा मातीच्या भांड्यात घ्या। अगदी 1 चमचाभर दूध आणि त्याच्यामध्ये चिमूटभर साखर टाकायची आणि हे सगळं मिश्रण तुम्हाला तुळशीच्या मुळाशी अर्पण करता येईल, कारण जास्त दूध जरी आपण तुळशीला अर्पण केलं तरी पण आपली तुळस खराब होऊन जाऊ शकते। तर ही झाली दुसरी गोष्ट। यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर तुमच्या तुळशीमध्ये शालिग्राम ठेवायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी ठेवू शकता। खास करून ज्यांचे विवाह जमत नाही, म्हणजेच काय लग्न जमायला अडचणी येत आहे, त्यांनी जर या दिवशी शालिग्राम खरेदी केले, त्यांची पूजा केली आणि ते शालिग्राम तुळशीमध्ये विधिवतपणे स्थापन केले तर नक्कीच तुमचे विवाहाचे जे काही योग आहेत ते लवकरात लवकर जुळून येतील। आणि विवाहासाठीच म्हणून नाही, पण तुम्हाला जर इच्छा असेल की आपल्या तुळशीच्या कुंडीमध्ये, आपल्या तुळशीच्या वृंदावनामध्ये शालिग्राम असावेत तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी ठेवू शकता। ज्यांना बऱ्याच दिवसापासून आपल्या हातामध्ये मोत्याची अंगठी घालण्याची इच्छा असेल किंवा मोतीरत्न धारण करायचं असेल, पण त्यासाठी नियम काय आहे की ठराविक काही राशींनाच मोतीरत्न परिधान करता येतं। याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, किंवा तुम्हाला स्वतःला सुद्धा माहिती असेल की कोणकोणत्या राशींना मोतीरत्न परिधान करता येतं, तर बघा, हा उत्पत्ती एकादशीचा दिवस मोतीरत्न परिधान करण्यासाठी अतिशय उत्तम मानला जातो। तर मग ज्यांची इच्छा आहे किंवा ज्यांना गुरुजींनी किंवा ज्योतिषींनी सांगितलेलं आहे तुम्ही मोतीरत्न परिधान करा, तर या एकादशीचा लाभ तुम्ही मोतीरत्न घालण्यासाठी नक्कीच घेऊ शकता। या दिवशी आळंदीची यात्रा देखील असते, तर मग एकादशीची सेवा म्हणून तुम्ही या दिवशी पसायदान नक्की म्हणा। पसायदान म्हटल्याचे खूप चांगले फायदे आहे।
आपल्या चॅनलवर पसायदानाचा सुद्धा व्हिडिओ आहे। ज्यांना पसायदान कसं म्हणायचं माहिती नाहीये किंवा ते पाठ नाहीये तर तुम्ही आपल्या चॅनलवरचा तो व्हिडिओ नक्की ऐकू शकता, म्हणजेच काय एक प्रकारे पसायदान तुमच्याकडून ऐकून होईल। आता उत्पत्ती एकादशी असल्यामुळे आपण काय करायचं किंवा कशी पूजा करायची, तर आपल्या देवघरामध्ये जे बाळकृष्ण असतात त्यांना तुम्ही दुधाने किंवा हळदीच्या पाण्याने स्नान घालू शकता, तुळशीपत्र वाहू शकता, चंदनाचा गंध तुम्ही त्यांना लावू शकता किंवा आपल्या करंगळी शेजारच्या बोटाने, उजव्या हाताच्या करंगळी शेजारच्या बोटाने हळदीचा किंवा चंदनाचा गंध तुम्हाला त्यांच्या कपाळी या दिवशी लावता येईल। तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप देखील करू शकता। तुळशी मातेला या दिवशी स्पर्श करायचा नाही, पण या दिवशी तुम्ही तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा मारू शकता। ज्यांच्याकडे तुळशी मातेला प्रदक्षिणा घालायला जागा नाहीये तर त्यांनी तुळशीच्या समोर उभं राहून स्वतःभोवतीच गोल गोल हळूहळू करत 11 चक्कर मारायचे किंवा आपण घालीन लोटांगण वंदिन चरण म्हणायला कसं करतो त्या पद्धतीने तुम्ही 11 वेळा स्वतःभोवतीच प्रदक्षिणा मारू शकता। तुम्हाला या दिवशी तुळशी मातेला तुपाचा दिवा लावायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला, आणि भगवान श्रीहरी विष्णूंच्या समोर सुद्धा तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता। बघा, उपवास आपल्याला असतो, देवाला नाही, तर मग तुम्ही या दिवशी तुळशी मातेला तसेच भगवान श्रीहरी विष्णूंना किंवा विठ्ठलांना शिऱ्याचा प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवा आणि त्याच्यावर तुळशीपत्र ठेवायला अजिबात विसरू नका। आता या व्हिडिओतला सगळ्यात शेवटचा पण महत्त्वाचा भाग, आपल्याला उपाय काय करायचा आहे ज्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे आजार जडणार नाही, आपण नेहमी निरोगी राहू, किंवा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला काही गंभीर दुर्धर आजार असेल तर तो सुद्धा या उपायामुळे नक्कीच दूर होईल। तर आपल्याला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी पण सूर्य मावळण्याच्या आत काय करायचं आहे, एका भांड्यामध्ये, मग ते तुम्ही तांब्याचं भांडं घेऊ नका, कारण तांब्याच्या भांड्यामध्ये दूध ठेवलं किंवा दही ठेवलं तर ते विषारी स्वरूपात बनतं। त्यामुळे शक्यतो स्टीलचं भांडं घ्या किंवा मातीचं भांडं घ्या, त्याच्यामध्ये कच्चं दूध टाका, म्हणजे न तापवलेलं दूध। त्यासाठी सकाळीच मग ध्यान करून म्हणजेच लक्षात ठेवून कच्चं दूध साईडला काढून ठेवा आणि त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही पाणीसुद्धा टाकायचं आहे, 1-2 चमचे, म्हणजे दूध साधारणतः तुम्ही 1 कपभर घेतलं तरी पण चालेल, त्याच्यामध्ये 1-2 चमचे पाणी टाकायचं आणि तुम्हाला हे दूध आणि पाण्याचं जे काही मिश्रण आहे ते पिंपळाच्या झाडाला घालायचं आहे। पिंपळाच्या मुळाशी हे मिश्रण तुम्हाला अर्पण करायचं आहे। त्यानंतर तिथे जी काही ओली माती तयार होईल ती माती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे। आपल्या घरातील जो व्यक्ती आजारी असतो त्याच्या कपाळावर तसेच नाभीला आपल्याला ही माती लावायची आहे, किंवा तुमच्या घरामध्ये भलेही कोणी आजारी व्यक्ती नसेल पण तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची रोगराई येऊ नये किंवा आपलं संपूर्ण घर जे आहे ते निरोगी राहावं, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रत्येकाच्या कपाळावर अगदी लहान आकाराचा मातीचा टिळा लावू शकता, जी ओली माती आपण पिंपळाच्या झाडापासून आणलेली आहे। तसेच नाभीजवळ म्हणजे बेंबीजवळ सुद्धा तुम्हाला या मातीचा एक छोटासा गंध लावायचा आहे। अशा पद्धतीने एकादशीच्या दिवशी आपण बरीचशी कामं करू शकतो, ज्यामुळे साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला मिळेल। त्याचबरोबर आळंदीची यात्रा आहे, तर ज्ञानेश्वर माऊलींचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळवायचा असेल तर नक्की आपण या दिवशी पसायदान सुद्धा म्हणावं। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात। ओम विष्णवे नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, अशा विविध मंत्रांचा जप आपण या दिवशी करू शकतो। त्याचबरोबर तुमच्याकडे गीता असेल तर गीतेतला 11वा अध्याय या दिवशी म्हणायला अजिबात विसरू नका। हरिपाठ सुद्धा तुम्हाला या दिवशी म्हणता येईल। तर मग यापैकी तुम्हाला जे जे करणं शक्य होईल तेवढं करा आणि एक प्रकारे एकादशीचा संपूर्ण दिवस तुम्ही हरिनामामध्ये घालवा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा, जेणेकरून सर्वांना या माहितीचा लाभ घेता येईल। आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि उत्पत्ती एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा।